रिसेंटली एक कपल मला भेटायला आलेलं आणि त्यांचा असा प्रश्न होता की मॅम ओव्ह्युलेशन रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स आहे, पिरियड्स रेग्युलर येत आहेत आणि कन्सीव्ह सुद्धा होत आहे, पण काही आठवड्यानंतर मिसकॅरेज होत आहे. असं 3दा झालं. काय कारण असेल? मी त्यांना विचारलं की मॅम सीमेन ॲनालिसिस कधी केलेलं होतं? त्या म्हणाल्या लग्नाच्या सुरुवातीला एकदा केलेलं, ते पण रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. पण हीच चूक होते. म्हणजे आपण काय करतो, स्त्रीचे रिपोर्ट्स जे आहेत, बायकोचे रिपोर्ट जे आहेत, ते फ्रिक्वेंटली केले जातात. दर महिन्याला फॉलिक्युलर स्टडी केली जाते, दर महिन्याला एकची क्वालिटी चेक केली जाते. पण सीमेन ॲनालिसिस जस्ट सुरुवातीला एकदा केला आणि विषय संपला. पण असं नसतं ना, की आपल्याला सीमेन ॲनालिसिस सुद्धा दर 6 महिन्यांनी करण्याची गरज आहे. कारण भलेही त्या पुरुषाची लाईफस्टाईल चांगली आहे, पण त्यात एन नंबर ऑफ फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहेत. जसं की एन्व्हायरमेंट हा खूप मेजर फॅक्टर आहे. त्याचबरोबर आपली बदललेली जीवनशैली, जसं की आपण कंटिन्यू बसून काम करतो, सो तो एक फॅक्टर आहे. काही मुलांचं लाईफस्टाईल व्यवस्थित नसतं, काही मुलांचं खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित नसतात. सो या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या स्पर्मवर होत असतो. आणि 70% मिसकॅरेजेसच्या केसेसमध्ये रिझन असतं की स्पर्म क्वालिटी व्यवस्थित नसणं. त्यामुळे दर 6 महिन्यांनी सीमेन ॲनालिसिस करणं इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि हे कळत नाही असं नाही, खूप मुलांना ह्याची जाणीव सुद्धा असते, आतून वाटत सुद्धा असतं की आपण हे केलं पाहिजे, आपली बायको एवढं करते तर आपण पण आपल्या रिपोर्ट्स केले पाहिजे. पण समाजाकडून एक प्रेशर त्यांना येत असतं, इनडायरेक्टली कोणी बोलत नाही, पण स्टील त्यांना ती आतून भीती वाटत असते की अरे ह्यामुळे माझ्या पुरुषत्वावर बोट ठेवलं जाणार नाही ना, हे रिपोर्ट्स कमी झाले, माझं स्पर्म काउंट 0 आला तर कोणी माझ्यावर जज नाही ना करणार. सो मी त्यांना तेच म्हणते की बाबा स्पर्म काउंट 0 आला म्हणजे तुम्ही पुरुष नाहीयेत असा अजिबात अर्थ होत नाहीये. आता मेडिकल सायन्स किती ॲडव्हान्स झालेला आहे. जर आपल्याला या समस्या कळल्या तर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहेत, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत. इनफॅक्ट माझ्या स्टुडंटनी तर जस्ट लाईफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल केले, आयुर्वेदिक रेमेडीज फॉलो केला, रेग्युलर कपल योगा फॉलो केला आणि त्यांचे सीमेनचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यांनी इझिली कन्सीव्ह केला आणि प्लस त्यांच्या बाळामध्ये कुठलंही व्यंग नाहीये, एका हेल्दी बाळाला डिलिव्हर केलं. सो समस्या कळल्या तर सोल्युशन इझिली अवेलेबल आहे. पण ते कुठल्याही पुरुषी अहंकार मध्ये न आणता सीमेन ॲनालिसिस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.